तुम्ही कधी विचार केलाय का की माणूस गेल्यावर त्याच्या शरीराचा प्रवास खरंच संपतो का? जसा एखादा तारा आकाशातून निखळतो तेव्हा तो पूर्णपणे विरून जातो का, की त्याचे काही कण अजूनही विश्वात फिरत असतात? पण थांबा, मृत्यूनंतर शरीराला जाळण्यामागचं खरं कारण काय आहे? हा फक्त रिवाज आहे. जसा आपण दिवाळीत पणत्या लावतो की यामागे काही खोल रहस्य दडलंय, जसा एखाद्या प्राचीन गुहेत दडलेला खजिना असतो, त्याचप्रमाणे या परंपरेत काहीतरी अनमोल दडलेलं आहे. आपण सगळ्यांनी अंत्यसंस्कार पाहिले आहेत. काही ठिकाणी शरीराला जाळलं जातं, जणू अग्नी त्याला आपल्या प्रेमळ मिठीत घेतो. काही ठिकाणी ते शांतपणे पृथ्वीच्या कुशीत झोपतं, जसा एखादा थकलेला प्रवासी विश्रांती घेतो. तर काही ठिकाणी वेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. जशा पारशी लोकांमध्ये टॉवर ऑफ सायलेन्स असतो, जिथे मृतदेह निसर्गाच्या स्वाधीन केले जातात. पण भारतात, विशेषतः हिंदू धर्मात, अग्निदाह हा सर्वात प्रचलित मार्ग का आहे? यामागे फक्त परंपरा आहे, जसा आपण रोज देवाला नमस्कार करतो, की काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणही आहेत? जसा एखादा डॉक्टर रोगाचं निदान करतो, त्याचप्रमाणे या परंपरेमागे काहीतरी निश्चित कारण असावं. ही गोष्ट फक्त धार्मिक श्रद्धांपुरती मर्यादित नाही. एक असं कारण आहे जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल. पण त्याआधी तुम्हाला काय वाटतं? माणसाचं शरीर जाळण्यामागे फक्त भावनिक कारण आहे? आपल्या प्रियजनांना शेवटचा निरोप देण्याची एक पद्धत, की यामागे काही लॉजिक आहे? जसा एखादा वैज्ञानिक प्रत्येक घटनेमागे कार्यकारणभाव शोधतो, त्याचप्रमाणे या परंपरेमागेही काहीतरी तर्क असला पाहिजे. थांबा, मी तुम्हाला सांगतो. पण हळूहळू, जसा एखादा रहस्यमय चित्रपट हळूहळू उलगडतो, त्याचप्रमाणे आपण या रहस्याचा पडदा सरळ करूया. खरं सांगायचं तर माणसाचं शरीर जाळण्यामागे एक मोठं कारण आहे. ते म्हणजे शरीराचं पृथ्वीशी असलेलं नातं. पण हे नातं नेमकं काय आहे? जसा एखादा वृक्ष आपल्या मुळांनी जमिनीशी घट्ट जोडलेला असतो, त्याचप्रमाणे आपलं शरीरही पृथ्वीशी बांधलेलं आहे. असं काहीतरी आहे जे आपल्याला आपल्या मुळांशी जोडतं. जसा एखादा लहान बाळ आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित महसूस करतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर शरीर पुन्हा आपल्या मूळ स्रोताकडे जातं. पण फक्त इतकंच नाही, यात एक वैज्ञानिक ट्विस्टही आहे. जसा एखादा नवीन शोध आपल्या विचारांना नवी दिशा देतो, त्याचप्रमाणे या परंपरेत एक वैज्ञानिक सत्य दडलेलं आहे. हिंदू तत्त्वज्ञानात असं मानलं जातं की माणसाचं शरीर पंचमहाभूतांनी बनलं आहे: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. मृत्यूनंतर शरीराला जाळलं की ते पुन्हा या पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं. जसा एखादा बर्फाचा तुकडा पाण्यात विरघळतो, त्याचप्रमाणे शरीर आपल्या मूळ घटकांमध्ये परत जातं. पण यात वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे. जेव्हा शरीर जाळलं जातं तेव्हा ते राखेत रूपांतरित होतं, जे पृथ्वीला परत जातं. यामुळे पर्यावरणाचंही एक प्रकारे संतुलन राखलं जातं. जसा एखादा शेतकरी आपल्या शेतात नैसर्गिक खत टाकतो, त्याचप्रमाणे राख मातीला अधिक उपजाऊ बनवते. पण थांबा, यात अजून एक गोष्ट आहे. जाळण्याची प्रक्रिया इतकी स्वच्छ का आहे? कारण ती शरीरातील सर्व जैविक अवशेष पूर्णपणे नष्ट करते, ज्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका कमी होतो. जसा एखादा सैन्यातील जवान आपल्या छावणीला स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे अग्नीमुळे परिसर निर्जंतुक राहतो. पण हे सगळं इतकं सोपं नाही. तुम्हाला वाटतं फक्त रोगराई टाळण्यासाठी शरीर जाळलं जात असेल? नाही, यामागे एक आध्यात्मिक विश्वासही आहे जो तुम्हाला थक्क करेल. तयार आहात का? जसा एखादा जादूचा खेळ बघून आपण आश्चर्यचकित होतो, त्याचप्रमाणे या परंपरेतील आध्यात्मिक बाजू खूप खास आहे. हिंदू धर्मात असं मानलं जातं की शरीर जाळलं की आत्मा मुक्त होतो. अग्नी हा शुद्धीकरणाचा मार्ग मानला जातो, जो आत्म्याला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी तयार करतो. जसा एखादा सोने तापवून अधिक शुद्ध होतो, त्याचप्रमाणे अग्नी आत्म्याला सर्व बंधनांपासून मुक्त करतो. पण यात एक खास गोष्ट आहे. जेव्हा शरीर जाळलं जातं तेव्हा कवटी फुटते, आणि असं मानलं जातं की याच क्षणी आत्मा शरीरातून बाहेर पडतो. आता सांगा, ही फक्त श्रद्धा आहे की यामागेही काही लॉजिक आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जाळण्याची प्रक्रिया इतकी तीव्र असते की ती शरीरातील सर्व काही पूर्णपणे नष्ट करते, ज्यामुळे कोणताही भौतिक अवशेष मागे राहत नाही. जसा एखादा कागद पूर्णपणे जळून त्याची राख होते, त्याचप्रमाणे शरीर पूर्णपणे नाहीसं होतं. आता तुम्हीच सांगा, जेव्हा तुम्ही अंत्यसंस्कार पाहता तेव्हा तुमच्या मनात काय येतं? तुम्हाला वाटतं का की हे सगळं फक्त परंपरेचा भाग आहे? जसा आपण लग्न समारंभात अनेक विधी करतो, की यामागे खरंच काही खोल अर्थ आहे? तुमच्या कुटुंबात अशी कोणती परंपरा आहे जी तुम्हाला नेहमी विचार करायला लावते? जसा एखादा जुना फोटो अल्बम उघडल्यावर आपल्याला भूतकाळातील अनेक गोष्टी आठवतात, त्याचप्रमाणे या परंपरा आपल्या संस्कृतीची आणि अस्तित्वाची जाणीव करून देतात. माणूस मेल्यावर त्याचं शरीर जाळण्यामागे फक्त धार्मिक श्रद्धा किंवा वैज्ञानिक कारण नाही, तर एक सुंदर संतुलन आहे. आपल्या मुळांशी जोडणारा आणि आत्म्याला मुक्त करणारा हा प्रवास आहे. अग्नीच्या ज्वाळांमधून शरीर पुन्हा निसर्गात विलीन होतं आणि आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो. जसा एखादा प्रवासी एका मुक्कामावरून दुसऱ्या मुक्कामाकडे जातो, त्याचप्रमाणे आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, असाही काही लोकांचा विश्वास आहे. पुढच्या वेळी तुम्ही अंत्यसंस्कार पाहाल तेव्हा थोडं थांबा आणि विचार करा. हा फक्त शेवट नाही, तर एका नव्या सुरुवातीचा मार्ग आहे. जसा सूर्यास्तानंतर रात्र येते आणि त्यानंतर पुन्हा नवीन दिवस उगवतो,
त्याचप्रमाणे मृत्यू हा एका चक्राचा शेवट असतो आणि एका नवीन चक्राची नांदी असते.